नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर एस ज्योतिष कट्टाला आपल्याला वरती न्यायचंय का? 2025 साली एस ज्योतिष कट्टाचं सिल्वर बटन मिळवायचंय का? यासाठी गरज आहे आपला परिवार वाढायची आणि त्यासाठी मला गरज आहे तुम्हा सगळ्यांची। ताईला काही दिवाळी गिफ्ट तुम्हाला द्यावं वाटत असेल तर नक्की हे गिफ्ट द्या की प्रत्येकाने 5-10 लोकांना हे चॅनल सबस्क्राइब करायला लावा। म्हणजे सारिका संजय ज्योतिष कट्टा या सिल्वर बटनची मी फार वाट पाहत आहे, कारण माहित आहे तुम्हाला सगळ्यांना। तर चला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, ऑल वर हे करा, म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येईल। आज काय घेऊन आली असेल मी तुमच्यासाठी? तर धनतेरसला राशीप्रमाणे काय खरेदी करायची म्हणजे ती खरेदी आपल्याला लाभदायक ठरू शकते। सगळ्यांना हाच प्रश्न असतो, धनतेरसला काय खरेदी करावं। पण गेले 3 वर्ष तुम्ही लोक मी सांगते ते खरेदी करत आहात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये बदल होत आहे। शक्य असेल तर खरेदी करायचं, नसेल शक्य तर नाही खरेदी करायचं। एक वस्तू महाग असेल तर दुसरी वस्तू स्वस्त, या दोन्हीपैकी बॅलन्स करून मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सांगायचंय। राशी सगळ्यांनी नावरस नावाप्रमाणे बघायच्या। एका घरात 5 प्रकारच्या राशीची लोक आहेत, तर त्यातले जे 18 वर्षाचे पूर्ण झाले आहेत त्यांच्याच राशीप्रमाणे फक्त घरामध्ये वस्तू घ्या। छोट्या मुलांच्या नादी लागू नका, त्यांना अजून मोठं व्हायला किंवा त्यांना राशीच्या वस्तू घ्यायला वगैरे खूप अवकाश आहे। मात्र मुलं अगदी 16, 17, 18 जी महत्त्वाच्या शिक्षणाच्या काळात आलेली मुलं असतात ती जर घरात असली तर मात्र त्यांच्या राशीप्रमाणे पण थोड्याशा गोष्टी जरूर घ्या। चला, सगळ्यात पहिली रास आहे मेष रास। तर मेष राशीनं चांदी खरेदी करणं अतिशय उत्तम आहे। आता या चांदीसाठी मी काय आणलं होतं? चांदी गोटापट्टी। की चांदी नाही खरेदी करून चांदी आणि सोने ह्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत, ते खरेदी करणं शक्य नाही, म्हणून मी आणली होती चांदी गोटापट्टी की त्याच्यावर चांदी पण येते आणि स्वस्तात पण येतं। तर चांदी खरेदी करणं हे तुमच्यासाठी, किंवा चांदी गोटापट्टी किंवा चांदी गोटा काहीही साहित्य मिळत असेल ते खरेदी करणं हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे। चांदीचा छोटासा सिल्वर कॉइन आणला तरीही चालेल, फक्त त्या दिवशी चांदी मोडायची नाही कुणी मेष राशीनं, हे लक्षात ठेवा। घरातलं जुनं काहीतरी चांदीचं न्याल, मोडाला नवी चांदी घेऊन याल, इथंच चुकाल, त्यामुळे हे काम अजिबात करू नका। पुढची रास आहे वृषभ रास। वृषभ राशीला मोठ्या माणसांसाठी कपडे घेणं, म्हणजे आई वडील, सासू सासरे, आत्या मामा काका, जे कुणी आपल्यापेक्षा मोठे असतात त्या लोकांना कपडे घेणं हे तुमच्यासाठी यावर्षी सगळ्यात चांगला उपाय आहे। मग ते कपडे तुमच्या हौसेप्रमाणे, तुम्ही एखादा ब्लाउज पीस घ्या, साडी घ्या, अगर अजून टॉवेल टोपी घ्या, काही घ्या, पण मोठ्या लोकांना कपडे घेणं हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे तांब्याची भांडी खरेदी करणं हे सुद्धा तुमच्यासाठी आगच व्हायला लागली 2 व्हिडिओने। तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे। तांब्याची भांडी, तांब्याचा ग्लास, तांब्या, ताम्हण काहीही खरेदी करू शकता तुम्ही। मिथुन रास। मिथुन राशीला सोनं किंवा मग पितळेची भांडी खरेदी करू शकता। छोटंसं सोनं खरेदी करा, नसेल आपली ऐपत तर पितळेचं एखादं भांड खरेदी करा। कर्क रास, चांदी खरेदी करू शकता किंवा चांदीचं श्रीयंत्र हे तुमच्या राशीसाठी अतिशय उत्तम आहे। चांदीचं श्रीयंत्र सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, किंवा मग हेही दोन्ही नाही आपल्याला जमत आहे, चांदीचं काहीच आपल्याला जमत नाहीये, तर सफेद वस्तू किंवा गोटा चांदी खरेदी करू शकता। सिल्वर कोटिंगची भांडी खरेदी करू शकता, काही हरकत नाहीये। प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसती, त्यामुळे हे आलंच पाहिजे ते नाही चाललं पाहिजे असं काही नाही। पुढची रास आहे सिंह रास। तर सिंह राशीला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तांब खरेदी करू शकता आणि सोनं पण खरेदी करू शकता तुम्ही। अगदी तांबा आणि सोनं, तांब तर जमतं सगळ्यांना, पण तांबा आणि सोनं नसेल तर तांब, सोनं आणि पितळ या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता। पुढची रास आहे कन्या। कन्या राशीनं सुद्धा गोल्ड, सिल्वर, तांब, गोटापट्टी, सिल्वर कोटिंग यातले काही आयटम खरेदी करू शकता आणि प्रॉपर्टी पण खरेदी करू शकता। पुढची रास आहे तूळ रास। तूळ राशीसाठी मात्र घरातल्या सजावटीसाठी कुठं हँगिंग,
आपलं तोरण, अजून काय जे आपण पंती आहे अशा काहीही तुम्ही खरेदी करू शकता. सौंदर्य प्रसाधने हवी असतील तुम्हाला तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. बघा तुमच्यावर किती, किचन साठीचं काही सामान सुद्धा खरेदी करू शकता. पुढची रास येते वृश्चिक रास. वृश्चिक राशीला सोनं चांदी नाही मिळालं तर पितळेची भांडी आणि नाही मिळालं तर इलेक्ट्रिक वस्तू सुद्धा खरेदी करू शकता तुम्ही. धनुरास सोने चांदी, पिवळा कापड, पिवळी वस्त्र किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. पुढची रास आहे मकर रास. मकर राशीनं पितळेची भांडी आणि कपडे या गोष्टी तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकता. हे तुम्हाला लाभदायक ठरेल. कुंभ रास, या कुंभ राशीनं लक्ष्मी आणि गणेशचं चांदीचं छोटंसं नाणं की मी त्या दिवशी घ्यावं हेच तुम्हाला सांगण्यात येईल. मीन राशीनं सोनं चांदी पितळ किंवा घरासाठी लाकडी फर्निचर या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. आता या सगळ्या गोष्टी धनतेरस दिवशीच घ्यायच्या का? धनतेरसला गर्दी असती, हे असतं, काय करू ताई, हे प्रश्न तुमचे येणार आहे. तर तुम्ही आधी पण खरेदी करू शकता, पण वापरायचे नाही. ती त्या दिवशीचीच खरेदी आहे म्हणून त्या दिवशीच त्याची पूजा अर्चना काय जे तुम्हाला करायचं असेल ते करा. खरं शास्त्र सांगतं त्या दिवशीच खरेदी झाली पाहिजे, पण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की आपण त्या दिवशीच तेवढ्या गर्दीत जाऊन काही खरेदी करू शकू. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी नक्कीच धनतेरस दिवशी खरेदी करा आणि ज्यांच्याकडे वेळ नाहीये त्यांनी आधी खरेदी करून ठेवू शकता आणि त्या दिवशी त्याची पूजा अर्चना करू शकता. कसा वाटला व्हिडिओ हे मला सांगा. ज्यांच्यापर्यंत पोटल्या आहेत त्यांनी पोटलीसाठी कमेंट जरूर करा. मी कालपासून सांगत आहे तुम्हाला की 5 स्टार पैकी किती स्टार आपल्या आजोबा पोटलीला मिळाले आहेत हे सगळ्यांनी सांगा. माझा आनंद त्यातच आहे की तुमच्या कमेंटमध्ये मला दिसेल की 5 स्टार पैकी किती स्टार मला मिळाले आहेत ते. तर प्रत्येकाने कमेंटमध्ये जाऊन नक्की लिहा की ताई किती स्टारची आपली पोटली आहे ते. तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.